Hello, hi, namaste. How are you all? I hope you all are fine and you all are doing damn good. So, another welcome to another vlog. So, this is the day starts. So, दिवस असा सुरू झालेला आहे and then लवकर लवकर मला खूप लवकर आवरायचं आहे. सो तर फास्टमध्ये मी जेवायला लागले कारण जास्त भूक पण नव्हती. हे 8 वाजलेले आहेत सकाळचे आणि लवकर जायचं होतं. ऑफिसचं जरा वर्क होतं. मार्च एंड चालू आहे. सो थोडंसं जेवून घ्यायला लागले आणि त्याच्यानंतर मला लगेच ऑफिससाठी निघायचं होतं. आणि मला सांगायचं असं होतं की ज्यावेळेस जे काम आपल्या हातामध्ये आहे त्यावेळेस आपण त्या कामाची व्हॅल्यू केलीच पाहिजे. कारण की ज्यावेळेस काम हातात नव्हतं त्यावेळेसचे पण दिवस पाहिलेले आहेत आणि ज्यावेळेस काम हातात आहे तर त्यावेळेस पण आसपासचे लोक असं म्हणतात की आम्हाला वेळ देत नाही आहे. पण वेळ द्यायचा विषय नाही आहे, कारण आता जास्त वेळ देण्याचं म्हणजे कर्तव्य जबाबदारी आलेली आहे. त्याच्यामुळे असं मित्रमैत्रिणींना वगैरे वेळ देणं होत नाही जास्त. सो मला वाटतं त्यांनी पण याचं एवढं वाईट वाटून नाही दिलं पाहिजे, कारण मित्रमैत्रिणी हे कितीही दिवसांनी भेटले तरी ते तेवढेच खास असतात. तर ते ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस ते आपण एन्जॉय करू शकतो. पण आता काम जास्त इम्पॉर्टंट आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने आपापल्या लाईफमध्ये कामातच बिझी जास्त राहिलं पाहिजे आणि ज्या त्यावेळेस वेळ दिला पाहिजे एकमेकांना. अगदीच असं म्हणत नाही की पूर्णच, पण काम असेल तर म्हणजे समजून घ्यायला पाहिजे एकमेकाला. दिस इज द वॉट वी स्टार्ट अवर डे. सो इथं होती कंपनीची विजिटसाठी आलो होतो आणि दिस इज वॉट आपल्याला पूर्ण टूर करून दाखवत आहेत कंपनीचं, ज्याचं आपल्याला ॲनालाइज करायचं आहे. सो आय एम ॲनालायझिंग दिस और हे तुम्ही बघू शकता की ही कंपनी आहे आणि औषधाची कंपनी आहे. तर तुम्ही आता बघू शकता की कसं मी ॲनालाइज करत आहे. सो पहिला आपण टूर घेत आहोत, त्यांना आपण आयडेंटिफाय करणार आहोत इथलं काय काय जे आहे ते ऑफिसने ज्याच्यासाठी मला पाठवलं आहे ते. सो असं माझं काम चालत असतं. सो मी दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे याच्यामध्ये की कशाप्रकारे थोडंफार काम चालू असतं ते. अँड नंतर मला फ्रेंडनी बस स्टँडवरती सोडलं. आम्ही दोघं त्या ऑफिसच्या कामासाठी गेलेलो होतो. देन हे तुम्ही बघू शकता, हे बारामतीचं स्टँड आहे आणि किती सुंदर स्टँड आहे, पण त्याला सुंदर ठेवायची जबाबदारी पण आपलीच आहे. सो मला बस पण लगेच भेटली आहे, सगळ्यात जास्त आनंद. आणि बसमध्ये जायला काही काही जणांना खूप कमीपणा वाटतो, तर मला असं अजिबात वाटत नाही, कारण मला बसच्या प्रवासाची भयंकर सवय झालेली आहे. त्यामुळे मला बिलकुलच काही वाटत नाही. आणि हे जिरा सोडा मी फर्स्ट टाईम ट्राय केलं होतं, मला आता नावडेज खूप फेवरेट आहे. तर अगदीच मी आता आवडायला लागलेलं आहे. तर मी आत्ता 2 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा घेतलेला आहे. सो दिस इज वॉट वी एंड्स डे अँड थँक्यू फॉर वॉचिंग. आणि असेच व्लॉग्स मी टाकत जाईल आणि थँक्यू.